नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर मागच्या पिरियडला आपण 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोन रचने याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरचा मी स्वाध्याय तुम्हाला सोडवायला सांगितला होता 7.1. मला वाटतं बहुतेक जणांनी स्वाध्याय सोडवलेला आहे. ज्यांनी अजूनही सोडवलेला नाही त्यांनी तो स्वाध्याय सोडवायचा, स्वाध्याय 7.1. आणि आता आपण दुसऱ्या प्रकारचा चौकोन रचणार आहोत. तर दुसऱ्या प्रकारामध्ये काय दिलेलं आहे पहा, 2 कर्ण म्हणजे चौकोनाचे 2 कर्ण दिलेले आहेत आणि 3 बाजू दिलेल्या आहेत. 2 कर्ण आणि 3 बाजू दिल्या असता चौकोन रचने. समजा आपल्याला चौकोनाचे 2 कर्ण आणि 3 बाजू दिलेल्या आहेत, तर आपल्याला चौकोन रचता आला पाहिजे. मग या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा. ABCD चौकोन असा रचा की BC बरोबर 4.5 सेंटीमीटर, AD बरोबर 5.5 सेंटीमीटर, CD बरोबर 5 सेंटीमीटर आणि कर्ण AC बरोबर 5.5 सेंटीमीटर व कर्ण BD बरोबर 7 सेंटीमीटर आहे. तर या दिलेल्या मापावरून आपल्याला चौकोन रचता आला पाहिजे. तर चौकोन रचण्यापूर्वी पहिल्यांदा आपण कच्ची आकृती काढली पाहिजे, कच्चा आराखडा. मग कच्चा आराखडा काढल्यानंतर आपल्याला चौकोन कसा रचायचा याची साधारणपणे कल्पना येते आणि त्याप्रमाणे मग आपण पट्टी आणि कंपास या सगळ्यांचा उपयोग करून हा चौकोन रचायचा आहे. तर प्रथम आपण कच्ची आकृती काढून घेऊया. समजा आता हा एक असा चौकोन आहे. याला नाव समजा आपण असं दिलं ABCD आणि याचा कर्ण हा AC इथं आहे, हा कर्ण AC इथं आहे आणि कर्ण BD कुठं असणार आहे, इथं असणार आहे BD कर्ण, हा BD कर्ण. ही कच्ची आकृती काढलेली आहे आपण आणि याला नाव कशी दिली आहेत, ABCD. AC हा एक कर्ण आणि BD हा एक कर्ण, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता यांची मापं या ठिकाणी आपण लिहायची. पहिलं माप कोणतं दिलेलं आहे, BC. BCचं माप किती आहे पहा, 4.5 सेंटीमीटर. ही मापं आपण याच्यामध्ये भरायची. AD ची लांबी किती आहे पहा, AD 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर CD कुठे आहे, CD इथं आहे पहा, CD ही किती आहे, 5 सेंटीमीटर. आणि कर्ण AC, हा कर्ण AC किती आहे, 5.5 सेंटीमीटर. आणि कर्ण BD याची लांबी किती आहे, 7 सेंटीमीटर. हा कर्ण इथपासून इथपर्यंत. तर याप्रमाणे आपण दिलेली मापं या आकृतीमध्ये भरलेली आहेत. आता थोडा विचार करायचा, चौकोन कसा का रचता येतोय. पहा, आपल्याला ही बाजू दिलेली आहे, ही बाजू दिलेली आहे, या 3 बाजू दिलेल्या आहेत आणि हा कर्ण दिलेला आहे आणि हा कर्ण दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला चौकोन रचता आला पाहिजे. आपल्याला ही बाजू दिलेली नाही, आलं लक्षात. मग आपण आता या ठिकाणी पहा, समजा जर आपण AC पाया घेतला, इथं जर बघितलं, इथं जर निरीक्षण केलं नीट, ADC इथं जर बघितलं तर या त्रिकोणामध्ये AC बाजू किती आहे बघा, 5.5 सेंटीमीटर. म्हणजे AC प्रथम आपण जर पाया 5.5 सेंटीमीटर घेतला आणि मग हे अंतर दिलेलं आहे, हे अंतर दिलेलं आहे, कंपासमध्ये एवढं अंतर घ्यायचं, एक चाप मारायचा, नंतर परत कंपासमध्ये हे अंतर घ्यायचं, चाप मारायचा, दोन्ही चाप ज्या बिंदूत मिळतात त्याला D नाव द्यायचं. हा म्हणजे पहिल्यांदा हा वरचा त्रिकोण रचून घ्यायचा. काय लक्षात येत आहे, आपण प्रत्यक्ष कृती करायची आहे. प्रथम AC पाया घ्यायचा, त्याच्यानंतर म्हणजेच हा ADC हा त्रिकोण आपण रचून घ्यायचा. आणि हा त्रिकोण रचल्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला, तर ही जी लांबी आहे DB, ही लांबी किती आहे, 7 सेंटीमीटर. कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, कंपासचं टोक इथं ठेवायचं आणि इकडे खाली एक चाप काढायचा. मग परत कंपासमध्ये हे अंतर घ्यायचं आणि कंपासचं टोक इथं ठेवायचं, 4.5 ने एक चाप मारायचा, हे आणि हे जोडायचं, हे आणि हे जोडायचं, झाला चौकोन तयार. सोपं आहे ना. हां, तर ठीक आहे, आपण लक्ष द्या. आता या ठिकाणी आपण करूया. प्रथम कोणती, AC बरोबर, मग पहिलं वाक्य काय आपलं, रचना लिहिताना पहिलं वाक्य, प्रथम AC बरोबर 5.5 सेंटीमीटर रेषाखंड काढला. मग आपण 5.5 सेंटीमीटर रेषाखंड काढूया. नाव काय दिलं इथं, A. इथं नाव आपण A दिलं, A. आणि कंपासमध्ये अंतर किती घ्यायचं, 5.5 सेंटीमीटर. इथं आहे पहा, 5.5 सेंटीमीटर. हे 5 झाले, 1 2 3 4 5, 5.5 सेंटीमीटर हे अंतर घेतलं. कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घेतलं. आपण जरा रेषा मोठी काढून घेऊया. ही
आणि हे अंतर किती घेतलं आपण 5.5 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आणि या 5.5 सेंटीमीटर अंतर हे इथं ही रेषा किती आहे AC. प्रथम आपण AC रेषाखंड काढला. किती काढला 5.5 सेंटीमीटर. इथे लिहूया आपण 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. म्हणजे पहिलं वाक्य आपलं AB बरोबर 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. आता हे अंतर किती आहे 5.5. हे सुद्धा किती आहे 5.5. मग आपण काय करायचं हेच अंतर 5.5च आहे अंतर आहे की नाही 5.5. मग इथं सुद्धा 5.5 आहे. कंपासचं टोक A मध्ये ठेवायचं आणि एक चाप काढायचा. आता हे अंतर किती आहे 5 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे समजलं की नाही काय शंका आहे इथं. प्रथम आपण AC बरोबर 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. नंतर A मध्ये कल्पून 5.5 सेंटीमीटरचा एक कंस काढला. नंतर तिसरं वाक्य कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन किती 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचं टोक C बिंदूत ठेवून दुसरा चाप काढला. दोन्ही चाप ज्या बिंदूत मिळाले त्याला नाव काय दिलं आपण D. मग आपण AD आणि DC सांधले. AD आणि DC सांधले म्हणजे हा त्रिकोण तयार झाला. आता या ठिकाणी पहा ही बाजू सुद्धा आपण किती 5.5 सेंटीमीटर आली आणि ही बाजू किती आहे 5 सेंटीमीटर आहे. आता DB हे अंतर किती आहे बघा 7 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं चौथं वाक्य कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घेऊ. हे बघा अंतर घेतलं किती 7 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि कंपासचं टोक D बिंदूत ठेवून एक चाप काढला. D बिंदूत कंपासचं टोक ठेवून कितीचा कंस काढला आपण हा 7 सेंटीमीटर अंतराचा एक कंस काढला. दिसतंय हा. मग नंतर पुढं काय करायचं आता इकडं कुठंतरी D बिंदू म्हणजे या कंसाच्या दरम्यानच इथं कुठंतरी तो D बिंदू असला पाहिजे या कंसावरती. मग तो कसा काय शोधायचा तर CD अंतर आपल्याला दिलेलं आहे बघा CB इकडं कुठला तरी हा B बिंदू असला पाहिजे. या कंसावरती कुठंतरी B बिंदू असला पाहिजे. मग तो बिंदू कसा शोधायचा तो जो बिंदू आहे तो किती अंतरावरती आहे 4.5 सेंटीमीटर अंतरावरती आहे. मग कंपासमध्ये आपण अंतर किती घ्यायचं 4.5. हे पहा कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं बरोबर. आणि कंपासचं टोक कुठं ठेवायचं C बिंदूत ठेवायचं आणि या ठिकाणी एक चाप काढायचा. बघा हा चाप काढला. किती अंतर आहे 4.5 सेंटीमीटर. मग हा बिंदू आणि हा बिंदू काय करायचा याला हा बिंदू कोणता आहे B आणि हा सांधायचा इथं. आणि AB हे सुद्धा जोडायचे इकडे AB. दिलेल्या मापाचा ABCD चौकोन तयार झाला. मला समजलं का. तर रचना कशी लिहायची मी सांगतोय. मी बोर्डवरती रचना लिहिणार नाही. तुम्ही रचना तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. पहिलं वाक्य AC बरोबर 5.5 सेंटीमीटर रेषाखंड काढला. रचनामधलं पहिलं वाक्य समजलं. दुसरं वाक्य कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घेऊन A मध्ये कल्पून एक चाप काढला. तिसरं वाक्य कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन C मध्ये कल्पून दुसरा चाप काढला. समजलं. चौथं वाक्य दोन्ही चाप ज्या बिंदूत मिळाले त्याला D नाव दिले. पाचवं वाक्य AD व CD सांधले. पुढचं वाक्य D मध्ये D इथं आता कंपासचं टोक ठेवणार आपण आणि अंतर किती घेणार 7 सेंटीमीटर. हे अंतर किती 7 सेंटीमीटर आपण घेणार कारण इथं दाखवलेलं आहे पहा 7 सेंटीमीटर. 0 पासून 7 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेणार आणि D मध्ये कल्पून खाली एक चाप काढला. मग या कंसावरती कुठंतरी तो B बिंदू असला पाहिजे म्हणून आपण काय केलं CB अंतर जे दिलेलं आहे कोणतं अंतर दिलेलं आहे CB अंतर
हे म्हणजे बी सी अंतर 4.5, कंपासमध्ये 4.5 अंतर घेतलं आणि सी मध्ये कल्पून दुसरा चाप काढला. दोन्हीच आता हा चाप इथं मिळतोय, दोन्ही चाप ज्या बिंदूत मिळाले त्याला नाव काय दिलं, बी. बी सी आणि बी ए सांधले ABCD चौकोन तयार झाला. आलं लक्षात? मला वाटतं एक उदाहरण पुरेसं आहे. याच्यावरती स्वाध्यायामध्ये 4 उदाहरणं आहेत. मला वाटतं ती 4 उदाहरणं तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही. स्वाध्याय 7.2 मध्ये 3 उदाहरणं आहेत, ती तिन्ही उदाहरणं तुम्ही आरामात सोडू शकता. काय शंका असेल तर मला विचार. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर आता पुढं बघूया आपण. 2 संलग्न बाजू आणि 3 कोन दिले असतात चौकोन रचने. काय म्हटलंय पहा आपण? 2 संलग्न बाजू आणि 3 कोन दिले असता चौकोन रचने. आपण हे पुसूया आता उदाहरण आणि पुढचा प्रकार सोडूया. तिसरा प्रकार. नंबर 3. 2 संलग्न बाजू संलग्न बाजू आणि 3 कोन दिले असतात चौकोन रचने. मग एक उदाहरण बघूया आपण. चौकोन, पहिलं उदाहरण, चौकोन MIST असा रचा की MI बरोबर 3.5 सेंटीमीटर, IS बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोन M, हे कोणाचं चिन्ह, कोन M बरोबर 75 अंश, कोन I बरोबर, हे आय, प्रत्येक ठिकाणी हे काय आहे, आय आहे, लक्षात ठेवा. आय बरोबर 105 अंश आणि कोन S बरोबर 120 अंश होईल. तर काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी? 2 संलग्न बाजू दिलेल्या आहेत आणि 3 कोन दिलेले आहेत. 2 संलग्न बाजू आणि 3 कोन दिलेले आहेत. तर आपल्याला या दिलेल्या मापावरून चौकोन रचता आला पाहिजेत. मग आपल्याला या ठिकाणी चौकोन MIST असा रचा की MI बरोबर 3.5, IS बरोबर 6.5, कोन M बरोबर 75 अंश, कोन I बरोबर 105 अंश आणि कोन S बरोबर 120 अंश होईल. अशा प्रकारचा चौकोन आपल्याला रचायचा आहे. मग आता या ठिकाणी आपण एक चौकोन काढूया. कोणताही कच्ची आकृती, तुम्हाला सांगितलेलं आहे मी कच्ची आकृती काढायची, कोणताही चौकोन, आणि याला नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? MIST. म्हणजे कच्ची आकृती काढायची किंवा कच्चा आराखडा काढायचा आणि त्या कच्च्या आराखड्यामध्ये आपण सगळी मापं लिहायची. मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय की आपल्याला कोणतं माप कुठं दिलेलं आहे आणि कसं रचायचं चौकोन, याची साधारणपणे आपल्याला कल्पना येते. आणि त्यानंतर मग आपण पट्टी आणि कंपास या साहित्याच्या सहाय्याने ॲक्युरेट चौकोन आपण रचायचा. तर पहा मापं भरूया आता याच्यामध्ये. MI बरोबर किती आहे? 3.5 सेंटीमीटर. MI 3.5 सेंटीमीटर. नंतर IS किती? 6.5 सेंटीमीटर. नंतर कोन M कुठे आहे बघा, इथं M दिलेला आहे बघा. हा किती दिलेला आहे? M 75 अंश दिलेला आहे.
किती अंश दिलेला आहे 75 अंश दिलेला आहे. आणि कोण आय किती दिलेला आहे 105 अंश दिलेला आहे. आणि कोण यस किती दिलेला आहे 120 अंश दिलेला आहे. 120 अंश दिलेला आहे. तर आता या ठिकाणी पहा, या दोन बाजू दिलेल्या आहेत. कोणत्या दोन बाजू दिलेल्या आहेत MI आणि IS या दोन बाजू दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे 3 कोन दिलेले आहेत. कोणते 3 कोन दिलेले आहेत पहा. कोण M दिलेला आहे 75 अंश, कोण I बरोबर दिलेला आहे 105 अंश आणि कोण S बरोबर किती दिलेला आहे 120 अंश. मग आता आपण कसं काय करायचं. आता पहिल्यांदा कोणती रेषा काढायची आपण पहिल्यांदा. काय अंदाज येतो का पहा आपल्याला. थोडा विचार करायचा आपण कसा काय चौकोन रचायचा. मग प्रथम आपल्याला ही 3.5 सेंटीमीटर रेषा काढता येते. मग ही आपण 3.5 सेंटीमीटर रेषा काढली. समजा ही किती काढली 3.5 सेंटीमीटर रेषा काढली. मग या 3.5 सेंटीमीटर रेषेवरती आपण हा कोण 105 अंशाचा काढायचा, हा कोण 75 अंशाचा काढायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोनमापकाची आवश्यकता आहे. मग इथं 75 अंशाचा कोन काढला, इथं 105 अंशाचा कोन काढला. मग इकडनं काय करायचं, या रेषेवरती हे अंतर किती आहे 6.5 वरती मार्क करायचा आणि तिथे बिंदू निश्चित करायचा त्या रेषेवरती. आणि त्या रेषेवरती किती अंशाचा कोन काढायचा 120 अंशाचा कोन काढायचा. इकडची ही बाजू वाढवायची, ही 120 काढलेली वाढवायची. मग दिलेल्या मापाचा चौकोन आपोआप तयार होतोय. मला वाटतं साधारण तुम्हाला कल्पना आलेली आहे कसा चौकोन रचायचा. हे समजलंय. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता पट्टी, कोनमापक आणि कंपास यांच्या साहाय्याने हा चौकोन रचूया. मग पहिलं वाक्य काय होणार, आपण आपलं MI बरोबर 3.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. नंबर 2, M बिंदूत 75 अंशाचा कोन काढला. मग त्या कोणाला तुम्ही कोणतेही नाव द्या, MI, IM, N असं कोणतेही नाव द्या किंवा O कुठलेही नाव द्या. नंतर मग हा कोन रचायचा 105 अंशाचा, त्यालाही कोणतेही नाव द्या तुम्ही. नंतर मग हे 6.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि तिथं कोन करायचे आणि त्या ठिकाणी त्या बिंदूत 120 अंशाचा कोन रचायचा. ही बाजू इकडनं वाढवायची. मग दिलेल्या मापाचा चौकोन तयार होतोय. चला तर मग आपण काढूया. आता या ठिकाणी प्रथम MI बरोबर काय केलं आपण, MI बरोबर इथं M कोणता बिंदू घेतला, इथं M बिंदू घेतला इथं. आणि I इकडे कुठंतरी असला पाहिजे, म्हणजे 3.5 सेंटीमीटर. मग कंपासचा वापर करायचा. आपण कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 3.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपासमध्ये. हा बिंदू कोणता झाला आपला I. हा बिंदू कोणता झाला I. हा I बिंदू झाला आपला. मग आता या ठिकाणी कोन मापकाचा वापर करायचा आणि या कोन मापकाच्या साहाय्याने M बिंदूत किती अंशाचा कोन काढायचा पहा 75 अंशाचा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 5 75. आणि ही रेष मोठी काढायची आपण. हा 75 अंशाचा कोन काढला. हा 75 अंशाचा कोन काढला. याला आपण IMD नाव द्यायला. म्हणजे कोणता कोन काढला आपण, कोन IMD बरोबर 75 अंश. किती अंशाचा रचला 75 अंशाचा कोन रचला. हे समजलं का सर्वांना. ठीक आहे. आता I बिंदूत किती अंशाचा कोन काढणार आपण 105 अंशाचा. तर कोन मापक आहे, कोन मापक पकडायचा इथं. आता मगाशी आपण इकडून कोन मोजला होता, आता या इकडं रेषा आहे पहा. मग आपण कोन इकडून मोजायचा. किती अंशाचा मोजायचा 105. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 101, 102, 103, 104, 105. इथं आहे बघा 105 कोन मापक. किती आहे 105. मग हा 105 अंशाचा कोन आपण या ठिकाणी रचलेला आहे. हे अंतर आपण 3.5 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आता हा कोन किती अंशाचा काढला आपण 105 अंशाचा कोन काढलेला आहे. आता ही रेषा आपण मोठी काढायची.
आपलं पहिलं वाक्य MI बरोबर 3.5 सेंटीमीटर रेषाखंड काढला. दुसरं वाक्य कोन IMD बरोबर 75 अंश रचला. तिसरं वाक्य कोन MIE बरोबर 105 अंश रचला. आता पुढं चौथं वाक्य, आपण हे जे अंतर आहे किती अंतर आहे बघा 6.5. मग आपण कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं 6.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे अंतर किती आहे 6.5 सेंटीमीटर. ई मध्ये कल्पायचा आणि इकडं कुठंतरी हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. मग हा बिंदू कोणता आहे पहा, हा जो बिंदू आहे या बिंदूला नाव काय द्यायचं आपण यस. काय नाव द्यायचं यस. आणि यस या बिंदूमध्ये आपण किती अंशाचा कोन काढायचा आहे 120 अंशाचा कोन काढायचा आहे. मग कसं धरायचं बघा यस बिंदूमध्ये. आता कोन मापक कसा पकडायचा बघा, इथं पकडायचा कोन मापक दिसतंय या रेषेवरती. या बिंदूत कोन मापक इकडे पकडलाय पहा, इथं 0 आहे बघा, शून्यावरती आहे ही रेषा बरोबर इथपासून इथपर्यंत दिसते का तुम्हाला सगळ्यांना. आता कुठून मोजायला सुरुवात करायचं 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120. कुठं आहे बघा 120, इथं आला बघा 120. मग हा बिंदू काय करायचा जोडायचा. हा बिंदू काय करायचा जोडायचा. म्हणजे आपण कोणता कोन काढला याला नाव आपण F दिया. कोन IEF बरोबर किती अंशाचा रचला 120 अंशाचा कोन रचला. आता या ठिकाणी फक्त ही रेषा इकडे आता वाढवायची. मग ही रेषा वाढवल्यानंतर जिथं या रेषेला छेदते FE किंवा EF ला जिथं छेदते त्या बिंदूला काय नाव द्यायचं आपण T नाव द्यायचं. तर बघा ही रेषा आपण इकडे वाढवायची. बघा ही रेषा आपण इकडे वाढवली. मग ही रेषा कुठपर्यंत वाढवली आपण म्हणजे MD रेषा इकडे वाढवली. याला नाव द्या पाहिजे तर काही नाव द्या तुम्ही FG नाव द्या. G पर्यंत वाढवली आणि इथं जो दोन्ही बिंदू मिळाले या बिंदूला आपण नाव काय द्यायचं T. मग दिलेल्या मापाचा MIST हा दिलेल्या मापाचा चौकोन तयार झाला. सोपं आहे अगदी. मग याप्रमाणे तुम्ही पुढचा जो स्वाध्याय आहे मगाशी स्वाध्याय किती सांगितला होता 7.2 सांगितला होता. आता याच्यावरून 7.3 स्वाध्याय सुद्धा तुम्ही सोडवू शकता. म्हणजे प्रकरण 7 मध्ये प्रायोगिक भूमितीमध्ये आपण स्वाध्याय 7.1 तुम्हाला पूर्ण सोडवता येतो, स्वाध्याय 7.2 पूर्ण सोडवता येतोय आणि स्वाध्याय 7.3 हा सुद्धा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण सोडवता येतोय. याच्यामध्ये काय शंका असेल तर मला फोन करून विचारा. तर या ठिकाणी आणखीन एकच भाग आहे, तो भाग आपण पुढच्या पिरियडला घेऊया आणि आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.